एक महत्त्वाची बातमी, आरोपीत्रांची नावं लपवतोय पीडितेच्या भावाचा हा आरोप। बहीण खेळत असताना उचलून नेला आणि मग अत्याचार केले असं पीडितेच्या भावाने सांगितलंय। मुंब्रा चिमुकलीवर लैंगिक अत्याचारानंतर हे हत्येचं प्रकरण। मुलीचा चिमुकलीचा भाऊ आहे, तिशी बोलणार आहेत। काय सांगशील मित्रा की तुझ्यासोबत जी घटना घडली आहे, तुला कसं माहीत पडलं आणि ते काय झालं? 6 वाजता मला फोन आला मम्मीचा, असं झालं आहे। मम्मी तिकडून काल आलो तर मला माहिती पडलं की ती पहिली शाळेतनं आली ती तिथं खेळत होती, बिल्डिंगच्या खाली इथंच खेळत होती। आंध्रापासून मी पोळी खेळत होते, खेळत होत्या लहान पोळं। त्याच्याने तिला डोळ्याला बांधतात ना, खेळत होतं। त्याच्यानंतर तिकडनं येताना ना तो पोरगा आला, तिला तोंडाला पट्टी बांधली आणि उचलून घेऊन गेला। त्या बारक्या पोराने बघितलं, तिला फोटो पण काढला। तो गेला, तो डायरेक्ट तिथं गेला, स्पॉट पण जवळच आहे। तिकडे गेला तो, तिकडनं तिचा रेप केला। तिच्या म्हणजे एवढा 2 इंच काय घुसवलं, काय त्याच्या गळा फाडला नस, आणि तिला 6व्या ह्याच्या खिडकीवरून काची काढून तिला खाली फेकून देण्यात आलं। आरोपीला एक पकडला आहे। तर आम्हाला माहिती पडलं आहे त्याच्यामध्ये कोण बोलतात 6 आरोपी आहेत, कोण बोलतात 4 आरोपी आहेत। तर पोलीस चौकीत एकाने तर गवाही दिली आहे, त्याला मी केलं आहे, पण तो सगळ्यांची नावं लपवतोय। आम्हाला तर असं वाटतं त्याच्यासोबत आहेत त्यांची नावं तो लपवतोय। त्याला तर मला वाटतं फाशी सजा झाली पाहिजे, आणि त्याला भर चौकात तुम्हाला फाशी सजा नाही जमत पब्लिकच्या हवाले करा। पब्लिक आम्ही काय त्याला सजा द्यायची आम्ही देऊ। तर ह्या भावना होते त्याच्या की त्याला पब्लिकच्या हवाले करण्यात कठोरातली कठोर कारवाई करा। कॅमेरा पर्सन गणेश राडेसह मीरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।